अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका करंगळी. अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका करंगळी. आता तुम्ही म्हणाल हा हाताच्या बोटांची नावं का सांगतोय, याला वेळबीड लागले की काय? अहो, महाराष्ट्रात जे काही घडतंय ते ऐकून खरंच वेळ लागायची पाळी आली. तारीख होती 2 सप्टेंबर 2024. त्या दिवशी होती सोमवती अमावास्या आणि याच दिवशी रुपाली चाकणकरांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापली होती. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या देखील करत होत्या. एका पीडितेनं दिलेल्या माहितीच्या आधारे ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आणि ते ऐकून सारा महाराष्ट्र हादरला. स्वतःला खरात बाबाच्या भक्त म्हणून घेणाऱ्या रुपाली चाकणकरांनी आपल्या हाताची अनामिका का कापली? अनामिका कापून त्यांना काय पदरात पाडून घ्यायचं होतं? रुपाली चाकणकर देखील तंत्रमंत्र विद्या करत होत्या का? या व अशा गंभीर प्रश्नांची उकल करणारा हा स्पेशल रिपोर्ट, खरात बाबा तर जेलात, चाकणकर कुठं गेल्यात? नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरात या भोंदू बाबाच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, त्यांना अटक करावी आणि त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली. रुपाली चाकणकरांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापली होती असं सांगत त्याचा पुरावा म्हणून अंधारेंनी पत्रकार परिषदेत चाकणकरांचे काही फोटोही दाखवले. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकरांच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर सफेद कापड गुंडाळल्याचं दिसून येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रुपाली चाकणकरांनी अनामिका का कापली? जसा तुम्हाला प्रश्न पडलाय तसाच तो सुषमा अंधारेंना पडला आणि मग सुरू झाला अनामिका का कापतात याचा शोध. उत्तर मिळालं, पण ते समजल्यानंतर जसा अंधारेंना धक्का बसला तसा तुम्हालाही बसेल बरं का. अनामिका का कापतात या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं सांगतो. आधी अनामिका कशाला म्हणतात ते समजून घेऊ. हाताची बोटं 5, पण प्रत्येक बोटाची लांबी जशी वेगळी तशीच प्रत्येक बोटाची नावं देखील वेगवेगळी. हे बोट म्हणजे अंगठा, हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या शेजारचं बोट तर्जनी, तर्जनीच्या शेजारी मध्यमा, मध्यमाच्या शेजारी अनामिका आणि अनामिकाच्या शेजारी करंगळी. आता अंगठ्यापासून चौथं आणि करंगळीच्या शेजारचं बोट म्हणजे अनामिका. या बोटाला इंग्रजीत रिंग फिंगर म्हणतात. साखरपुडा किंवा लग्नात सहसा याच बोटात अंगठी घालतात. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे या बोटाची नस थेट हृदयाला जोडलेली असते असं म्हणतात. आता तंत्रमंत्र विद्येत अनामिका का कापतात याचं सुषमा अंधारेंनी दिलेलं उत्तर जरा ऐकाच. तंत्रमंत्र विद्येत हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ती ऊर्जा वहनाचं मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे करून मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिकेचं महत्त्व काय, तर हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे ही अनामिका मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचं साधन ठरते. किचनमधील जखम ही 2 ते 3 महिने राहू शकत नाही असं म्हणत चाकणकरांनी आपली अनामिका तंत्रमंत्र विद्येला अनुसरूनच कापली असा दावा अंधारे यांनी केला आहे. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता अंधारे यांनी अशा प्रकारची जखम आणखी एका व्यक्तीच्या अनामिकेला होती, पण त्याचे फोटो अजून समोर आलेले नाहीत असंही अंधारेंनी म्हटलंय. आता अंधारे यांनी चाकणकरांवर आणखी काय काय आरोप केलेत तेही सांगतो. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरात बाबाचे वडील वारल्यानंतर चाकणकर तिथं गेल्या होत्या. त्या खरात बाबाची भाची रुपाली चाकणकरांच्या घरी राहते. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित राहिल्या होत्या.
चाकणकरांना तातडीनं अटक करा आणि चाकणकर व खरात यांना समोरासमोर बसवून चौकशी करा. अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालंय, त्यामुळे चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि हे सगळं करण्या अगोदर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. रुपाली चाकणकर फरार होण्यापूर्वी त्यांचा राजकीय दबाव त्या वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत अनेकांवर याआधी दबाव आणलाय. चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता फोन करून धमकी देत होत्या असं काही पीडितांचं म्हणणं आहे. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच्यात कोणत्या वेळी काय बोलणं झालंय यासाठी दोघांचे CDR तपासले पाहिजेत. खरातनं आणखी काही लोकांची मदत मागितली का हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं खरात आणि चाकणकर यांच्या संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत. खरातांची भाची चाकणकरांच्या घरी राहते. खरात आणि चाकणकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले असून त्याची कागदपत्र मी 2 दिवसांमध्ये सादर करीन असा दावा देखील अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. एकूणच काय तर एरवी महिला अत्याचार प्रकरणात आयोगाकडे एखादी तक्रार आल्यानंतर मी अमक्या पोलीस ठाण्यात फोन करून कळवलंय, तमक्या अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिलेत, या गोष्टी सांगण्यासाठी वारंवार पत्रकार परिषद घेणाऱ्या रुपाली चाकणकर या खरात बाबाच्या प्रकरणात मूग गिळून का गप्प बसल्यात? आता काय तोंड उघडत नाहीयेत? आता का पत्रकार परिषद घेत नाहीयेत? सारा महाराष्ट्र आता एकच सवाल करतोय, खरात बाबा तर जेलात, मग चाकणकर कुठं गेल्यात? पाहत रहा LS मराठी, सत्याच्या बाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.